मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. मित्रांनो, स्वतंत्र बलुचिस्तान ही आता केवळ संकल्पना किंवा कल्पना राहिलेली नाहीये. तर लवकरच ही वास्तविकता बनण्याच्या दिशेने आता घडामोडी घडायला लागल्यात. कधी नव्हे ते पाकिस्तान आपल्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीमध्ये इतका कमकुवत होताना दिसतोय. म्हणजे जगभरामध्ये पीस मेकर, डील मेकर म्हणून जरी शहाबाज शरीफ आणि आसिम मुनीर मिरवण्याचा प्रयत्न करत असले आणि सध्या डोनाल्ड ट्रम्पचा त्यांना आशीर्वाद जरी असला, तरी देखील अंतर्गतदृष्ट्या पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे, अत्यंत अवघड झालेली आहे. पाकिस्तानचे 4 तुकडे पडण्याची शक्यता देखील येत्या काळामध्ये अजिबात नाकारता येत नाही. इतक्या स्फोटक परिस्थितीमध्ये पाकिस्तान आहे आणि त्याचा पहिला तुकडा जो आहे तो प्रामुख्याने बलुचिस्तानच्या रूपाने पडण्याची शक्यता आहे. स्वतंत्र बलुचिस्तान देश म्हणून अस्तित्वात येण्याच्या संदर्भामधल्या घडामोडी आता प्रचंड वेगाने वाढायला लागलेल्या आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून ह्या घडामोडी कशा पद्धतीने गतिमान होत आहेत आणि ही वास्तविकता लवकरच आपल्या सगळ्यांना कशी बघायला मिळणार आहे, हा प्रामुख्याने आपला आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे. हे सगळं समजून घेत असताना प्रथम तर आपल्याला काही बाबी समजून घ्याव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की असं मी का विधान करतो आहे की लवकरच ही वास्तविकता बनणार आहे. याचं कारण असं आहे की आजही जवळपास अर्धा बलुचिस्तान असेल, कमीत कमी 11 जिल्हे बलुचिस्तानमधले असे आहेत की ज्याच्यावरती पाकिस्तानचा बिलकुल कंट्रोल राहिलेला आहे, नियंत्रण राहिलेलं नाही. आणि जी बलूच लिबरेशन आर्मी आहे, त्यांचे जे इन्सर्जंट्स आहेत, त्यांनी पूर्णपणे टेक ओव्हर केलं. त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालायला लागलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की पाकिस्तानच्या सैन्याचं जी एक पद्धतीचं मोराल म्हणतो आपण त्याला, ते इतकं खचलेलं आहे. याचं कारण असं आहे की ज्या प्रकारचे अटॅक्स आता बलूच लिबरेशन आर्मीकडनं पाकिस्तानच्या आर्मीवरती होत आहेत, ते बऱ्यापैकी सरेंडर होताना दिसून येतात. अगदी मागच्याच महिन्यामध्ये जे ट्रेनवरचं अपहरण म्हणा आणि ट्रेनवरती जो अटॅक झाला आणि त्यामध्ये 100पेक्षा जास्त पाकिस्तानचे लष्करी अधिकारी मारले गेले. हा आकडा जरी पाकिस्तान लपवण्याचा प्रयत्न करत असला तरी 100च्या वरती ते अधिकारी मारले गेले. आणि त्यानंतर कुठेतरी आपण असं बघतो की मानसिकदृष्ट्या खच्चीकरण हे पाकिस्तानच्या लष्कराचं पण झालेलं आहे. आणि आता ह्या बलुचिस्तान जो पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रांत आहे, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं पाकिस्तानला जवळपास अशक्य झालंय. दरम्यानच्या काळामध्ये बलूच लिबरेशन आर्मी बरोबरच आता महरंग बलूचची डॉक्टर महरंग बलूच ह्या ज्या महिला आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीचं नेतृत्व हे बलूच लिबरेशन पूर्ण फोर्सेसला प्रोव्हाइड केलेला आहे, एक मास मुवमेंट म्हणून आता तिथं आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला ज्या पद्धतीने पुढे येत आहेत, त्यामुळे अंतर्गत जो क्षोभ आहे, असंतोष आहे, हा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे की त्यांना अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पद्धतीचा सामना हा पाकिस्तानच्या लष्कराला करावा लागतोय. आणि त्यामुळे पाकिस्तानचं नियंत्रण जे आहे ते बलुचिस्तानवरचं सुटत चाललंय. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराबरोबर चायनाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, चायनाचे कन्स्ट्रक्शन लेबरर्स हे आता बलूच लिबरेशन आर्मीच्या टार्गेटवरती आलेले आहेत. त्यामुळे चायना पाकिस्तानवरती प्रेशर टाकतो आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा महत्त्वाचं पैलू किंवा महत्त्वाचं अंग हे बलुचिस्तान आहे. आणि त्या ठिकाणी चायनीज कन्स्ट्रक्शन लेबरर्सवरती असतील, इंजिनियर्सवरती असतील, त्यांच्या अधिकाऱ्यांवरती असतील, आता अटॅक व्हायला सुरुवात झाली. पाकिस्तानच्या लष्कराला त्यांना सेक्युरिटी प्रोव्हाइड करण्यामध्ये, चायनीज कन्स्ट्रक्शन लेबरर्सला सेक्युरिटी प्रोव्हाइड करण्यामध्ये अपयश यायला लागलंय. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये आता पाकिस्तानचं कंट्रोल जो आहे तो पूर्णपणे लूज होताना दिसून येतो आहे. आणि हीच स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीची एक मोठी पहिली पायरी आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता हा प्रश्न आणखीन पुढे आपल्याला घेऊन जायचा आहे. तत्पूर्वी बलुचिस्तान हा एवढा महत्त्वाचा काय पाकिस्तानसाठी, बलुचिस्तान हा एकूणच भारतासाठी देखील का महत्त्वाचा आहे, हे देखील आपण थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, पाकिस्तानचे जे सगळे प्रोव्हिन्सेस आहेत, साधारणतः पाकिस्तानमध्ये 5 महत्त्वाचे प्रोव्हिन्सेस आहेत, त्यापैकी बलुचिस्तान हा सगळ्यात मोठा प्रोव्हिन्स आहे. पाकिस्तानच्या एकूण भूमीच्या 44% भूमी ही एकट्या बलुचिस्तानची आहे. पण जरी 44% भूमी बलुचिस्तानची असली तरी देखील बलुचिस्तानचं पॉप्युलेशन जे आहे ते मात्र फारसं नाही आहे. ते जेमतेम 2 कोटींपर्यंत 1.9 CR इथपर्यंत हे पॉप्युलेशन आहे. 2 कोटींपर्यंत पॉप्युलेशन आहे. त्यामुळे याला थिनली पॉप्युलेटेड प्रोव्हिन्स असं म्हणतात. महत्त्वाचा भाग असा आहे की हा जो संपूर्ण बलुचिस्तान आहे, याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं लोकेशन आहे. बलुचिस्तानला आणि बलुचिस्तानमधलं जे ग्वादर बंदर आहे याचं फार महत्त्व आहे. कारण असं आहे
की ग्वादर बंदर हे डायरेक्ट अरेबियन ओशनमध्ये ओपन होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे, जी जगातली तेलाच्या सप्लाय चेनमधली लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं, आणि आता जगाने अनुभव घेतला आहे की जेव्हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेट झालं तेव्हा कशा पद्धतीने संपूर्ण जगाला घाम फुटला, तेलाची सप्लाय चेन कशी डिस्टर्ब झाली. या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं जे प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारापाशीच ग्वादर बंदर आहे. आणि त्यामुळे याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन असं आहे की बलुचिस्तानला एक पद्धतीचा समुद्र किनारा आहे, डायरेक्ट अरेबिक ओशनमध्ये तुम्हाला एंट्री करता येते, डायरेक्ट स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये तुम्हाला एंट्री करता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराण आणि अफगाणिस्तान या दोघांच्या सीमारेषा बलुचिस्तानला आहेत. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली त्याचं लोकेशन अत्यंत महत्त्वपूर्ण लोकेशन आहे. तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस जो मिळतो तो प्रामुख्याने वेस्ट एशियाशी मिळतो, म्हणजे तेलाने समृद्ध असणाऱ्या देशांबरोबर मिळतो, आणि सेंट्रल एशियाबरोबर पण तुम्हाला ॲक्सेस मिळतो बलुचिस्तानच्या माध्यमातून. त्यामुळे याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन जसं महत्त्वाचं आहे तसं याला मिनरल रिच प्रोव्हिन्स असं म्हटलं जातं. या ठिकाणी सोन्याचे साठे आहेत, कॉपरचे साठे आहेत, आणि यामुळे इथं चायनाचं आणि पाकिस्तानचं विशेष करून लक्ष आहे. त्यामुळे याचा आत्तापर्यंत जर आपण असं पाहिलं म्हणजे 1947 पासून जेव्हा स्वतंत्र पाकिस्तान निर्माण झाला, बलुचिस्तानची सातत्याने लूट होत गेलेली आहे. आणि ही लूट करून पंजाब हा प्रामुख्याने श्रीमंत झाला. लक्षात घ्या, आज जर तुम्ही बलुचिस्तानमधले न्यूजपेपर्स वाचले किंवा बलुचिस्तानच्या काही न्यूज तुम्ही बघितल्या तर तुम्हाला असं जाणवेल की ते पाकिस्तानच्या लष्कराला, प्रामुख्याने पाकिस्तानचं लष्कर म्हणत नाही, त्याला ते पंजाबचं लष्कर असं म्हणतात, पंजाबचं फोर्स असं म्हणतात. हे का बरं म्हणतात? कारण तसंही पाकिस्तानच्या लष्करावरती पंजाब प्रोव्हिन्सचं डॉमिनेशन आहे, आणि डॉमिनेशन तर आहेच आहे, मात्र बलुचिस्तानला लुटलं गेलं आणि त्यातनं जी संपत्ती गेली ही प्रामुख्याने पंजाबला श्रीमंत बनवण्यासाठी वापरली गेली, लष्कराला श्रीमंत बनवण्यासाठी वापरली गेली. आणि त्यामुळे त्यांना ते पंजाबची आर्मी, पंजाबचं लष्कर अशा पद्धतीने हे बलुचिस्तानमध्ये ओळखले जातात. आता मुद्दा असा आहे की या ठिकाणच्या ज्या खाणी आहेत, या खाणी प्रामुख्याने आता पाकिस्तानने चायनाला लीज केलेल्या आहेत. आणि आता तिथं उत्खनन जे आहे हे चायनाकडनं होते. विशेष म्हणजे गोल्ड माईन त्यांच्या ज्या आहेत, कॉपर माईन ज्या आहेत, या चायनाला लीजवरती दिल्या गेल्यात. आता हा जो इतका स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट पार्ट आहे, चायनासारखा देश बलुचिस्तानकडे कसं दुर्लक्ष करू शकतो? विशेष म्हणजे चायनाचा मुख्य डोळा बलुचिस्तानवरती आहे, आणि म्हणून तो पाकिस्तानला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय. आता तो डोळा का आहे मित्रांनो, हे प्रथम मी तुम्हाला सांगतो. आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख माझ्या यापूर्वीच्या अनेक व्हिडिओजमधनं केलेला आहे की आखातामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जो ब्रेंट क्रूड ऑइल आहे त्याचं प्रोडक्शन हे आखातामध्ये होतं, आणि तिथलं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातून ते जगभरामध्ये पुरवलं जातं. जे इस्लामिक देशांमध्ये तेल तयार होतं, आखातामध्ये जे तेल तयार होतं, त्याचा सगळ्यात मोठा बायर जो आशिया खंडातला आहे, सगळ्यात मोठा खरेदीदार जो आशिया खंडातला आहे तो चायना आहे. त्याच्या खालोखाल भारताचा नंबर येतो. आता असं आहे की जेव्हा आखातामधनं चायना तेल विकत घेतो तेव्हा ते जे तेलाचं जहाज आहे त्याला हजारो किलोमीटरचा, जवळपास 10,000 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तो प्रवास कसा आहे बघा, की ज्या वेळेला पर्शियन गल्फमधनं एखादं तेलाचं जहाज निघतं, म्हणजे आखातामधनं निघतं, त्यानंतर ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातनं स्ट्रेट ऑफ ओमान आणि मग अरेबियन सीमध्ये येतं. अरेबियन सीमधनं इंडियन ओशनमध्ये येतं, इंडियन ओशनमधनं ते स्ट्रेट ऑफ मलाक्काच्या मध्ये जातं, स्ट्रेट ऑफ मलाक्कानंतर साऊथ चायनामध्ये जातं, आणि साऊथ चायनामधनं ते चायनाकडे चाललं जातं. हा जो सगळा प्रवास आहे ना, म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझपासनं तर मलाक्का स्ट्रेटपर्यंतचा, म्हणजे मलाक्काची समुद्रधुनी आणि हॉर्मुझची समुद्रधुनी, आणि याच्या माध्यमातनं ते तेलाचं जहाज चायनापर्यंत जातं. या हजारो किलोमीटरमुळे तेलाची इन्शुरन्स कॉस्ट वाढती, तेलाचा ट्रॅव्हल जो आहे तो टाईम वाढतो, आणि एकूणच ट्रेव्हलची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट देखील वाढते. आता चायनाचा प्लॅन काय आहे की चायनाने आता एक सिपेक नावाचा प्रकल्प बनवला. सिपेक म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. खरं तर पाकिस्तानमध्ये चायनाला शून्य इंटरेस्ट आहे, आणि पाकिस्तान चायनाला देऊ काय शकतो? पाकिस्तान हा नेहमी कटोरा घेऊन हातात उभा असणारा देश आहे, ज्यांनी IMF कडनं 14 वेळा बेलआउट पॅकेजेस घेतलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तान जगाला काहीच देऊ शकत नाही, तो नेहमी घ्यायला बसलेला असतो. तर आता चायनाला पाकिस्तानमध्ये का बरं इंटरेस्ट आहे? कारण चायनाचा जो शिनशियांग प्रांत आहे, सदर्न चायनाचा, त्या शिनशियांग प्रांतावरनं हा सिपेक प्रकल्प सुरू होतो. म्हणजे रोड्स असतील, रेल असेल, याची कनेक्टिव्हिटी आहे. तर हा शिनशियांग प्रांतापासून जो कनेक्टिव्हिटीचा प्रकल्प सुरू होतो तो ग्वादर बंदरापर्यंत बलुचिस्तानच्या थांबतो.
आता चायनाचा प्लॅन काय आहे की अशा प्रकारचं रोड कन्स्ट्रक्शन करायचं, रेल कन्स्ट्रक्शन करायचं की शिनशियांग प्रांतापासून बलुचिस्तानच्या ग्वादरपर्यंत, आणि याच्या माध्यमातून डायरेक्ट स्ट्रेट ऑफ हार्मुजमध्ये, म्हणजे इथून पुढे काय होणार की चायनाचा हा सिपेक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं ग्वादर बंदराच्या माध्यमातून तेल हे लँड मार्गाने किंवा जमिनीच्या मार्गाने शिनशियांग प्रांतापर्यंत चाललं जाईल. म्हणजे हा जो हजारो किलोमीटरचा प्रवास आहे तेलाच्या जहाजांना करावा लागणारा स्ट्रेट ऑफ हार्मुजपासून मलाक्का स्ट्रेटपर्यंत, हा पूर्णपणे वाचणार आहे. आणि म्हणून बलुचिस्तानवरती चायनाचं लक्ष आहे आणि म्हणून बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट चायना राबवतो आहे. मग ते रेल कन्स्ट्रक्शन असेल, रोड कन्स्ट्रक्शन असेल, तिथले जे माइन्स आहेत, इव्हन ग्वादर बंदरामध्ये मासेमारीचे कॉन्ट्रॅक्ट देखील चायनाने घेतलेले आहेत. बलुचिस्तानमधले सगळ्या माइन्स चायनाने चालवायला घेतलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून चायनाने $56 बिलियन 56 अब्ज डॉलर्स हे पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. आणि आता चायना म्हणतोय की तुम्ही आम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करा. आणि बलुचिस्तानला याची कल्पना आहे, जर सिपेक प्रकल्प अस्तित्वात आला तर बलुचिस्तान आणखीन लुटला जाणार आहे. बलुचिस्तानची संपत्ती ही रोड मार्गाने, रेल मार्गाने केवळ पाकिस्तान लुटणार नाही तर चायना पण लुटणार आहे. आणि त्यामुळे हे लोक आता जागृत झालेले आहेत आणि जागृत होऊन ते आता पाकिस्तान बरोबर चायनावरती पण अटॅक करतायत. आणि आता त्यामुळे हा जो संघर्ष हा वाढलेला आहे. आताचा संघर्ष हा गुणात्मकदृष्ट्या डिफरंट आहे. हे मी तुम्हाला का सांगतो की आता बलुचिस्तान हे स्वतंत्र देश तयार होणार, ही आता वास्तविकता का बनत चाललेली आहे याचं कारण लक्षात घ्या की बलुचिस्तान मुक्तीचा संघर्ष, स्वतंत्र बलुचिस्तान देश बनवण्याचा संघर्ष हा काय नवा आहे का? अजिबात नाही मित्रांनो. तर याच्या संदर्भामधली चौथी चळवळ ही आत्ता चालू आहे, चौथी चळवळ. आता मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला 1947 मध्ये स्वतंत्र पाकिस्तान बनला त्यावेळेला पहिल्यांदा बलुचिस्तानला फोर्सफुली पाकिस्तानचा भाग बनवलं गेलं. त्यावेळेला पहिली रेजिस्टन्स मुवमेंट ही बलुचिस्तानमध्ये सुरू झाली पाकिस्तानचा विरोध करण्याची. आणि त्यावेळेला त्यांचा ब्रिटिशांनी पाकिस्तानची साथ दिली, त्यामुळे त्यांचा संघर्ष ब्रिटिशांच्या बरोबर होता. त्यानंतर दुसरी रेजिस्टन्स मुवमेंट सुरू झाली ही 1960s मध्ये, 1960च्या दशकामध्ये. तिसरी रेजिस्टन्स मुवमेंट सुरू झाली 1970s मध्ये, 1970च्या दशकामध्ये. आणि त्यानंतर आपण असं बघतो की 2006 नंतर आता जी मुवमेंट चालू आहे ही 2006ला सुरू झाली, जेव्हा त्यांचा ह्या संपूर्ण बलूच लिबरेशनचा जो नेता होता, बुक्ती नाव होतं त्यांचं, या बुक्तींची हत्या करण्यात आली. त्यावेळेला जनरल परवेज मुशर्रफ यांचे हे पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते आणि एका बॉम्ब ब्लास्ट झाला. त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये बुक्ती हे मारले गेले. आता बुक्ती हे पाकिस्तानी सांगितलं की ते बॉम्ब ब्लास्टमध्ये गेले, आमचा कसला आहे त्याच्यामध्ये हा हात नाहीये. मात्र हा खटला जो आहे हा अनेक वर्ष पाकिस्तानमध्ये चालला आणि 2013 मध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांना या घटनेमध्ये, बुक्तीच्या हत्येमध्ये दोषी ठरवलं गेलं. त्यांना याच्यावरती त्यांच्यावरती खटला चालवला गेला. आता ह्या बुक्तींचा मृत्यू झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा चौथी चळवळ ही बलुचिस्तानमध्ये सुरू झाली. आणि आता जी चळवळ आहे ही गुणात्मकदृष्ट्या पहिल्या 3 चळवळींपेक्षा वेगळी आहे. ती का बरं आहे? याचं नेतृत्व आता यंगस्टर्स करता आहेत. आणि हे यंगस्टर्स साधेसुधे नाही आहेत, हे सर्वसामान्य नाही आहेत. ते डॉक्टर्स आहेत, ते इंजिनियर्स आहेत, ते बिझनेसमधले लोक आहेत, ते कॉर्पोरेट वर्ल्डमधले लोक आहेत, ज्यांना IT चं, त्याचप्रमाणे AIचं, सायबर सिक्युरिटीचं प्रत्येकाचं एक्सपोजर आहे. हे वेस्टर्न एज्युकेटेड आहेत. याच्यातले अनेक जण परदेशामध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की ह्या संपूर्ण बलूच लिबरेशन मुवमेंटचं नेतृत्व आता ह्या तरुणांकडे आहे. आणि त्यामुळे यांच्याकडे हे सोशल मीडियावरती प्रचंड ॲक्टिव्ह आहेत. आणि म्हणून त्यांचं कॅम्पेन जे आहे हे प्रामुख्याने जगभर चाललं आहे. हे लक्षात घ्या की बलुचिस्तानमध्ये अनेक एथनिक ग्रुप्स आहेत. आणि बलुचिस्तानमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की जर जगभरातलं तुम्ही बलूच पॉप्युलेशन बघितलं तर ते साधारणतः 3 कोटींपर्यंत पॉप्युलेशन येतं. त्यापैकी 1.9 करोड पॉप्युलेशन हे पाकिस्तानमध्ये येतं. साधारणतः इराणमध्ये त्यांचं एक पॉप्युलेशन 70 लाखांपर्यंत आहे आणि अफगाणिस्तानमध्ये काही प्रमाणामध्ये त्यांचं पॉप्युलेशन आहे. आता यांच्या बाबतीमध्ये अनेक एथनिक ग्रुप असल्यामुळे पाकिस्तानचं राजकारण काय होतं की ह्या एथनिक ग्रुपमध्ये पूर्णपणे फूट पाडायची. आणि तसा प्रकार पाकिस्तानी वारंवार करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यात फूट पडली. मात्र यावेळेला पहिल्यांदा असं दिसतंय की बलुचिस्तानमधले सगळे एथनिक ग्रुप जे आहेत ते एकत्र आलेले आहेत. त्यांच्यात आता फूट नाही आहे.
अफगाणिस्तानमधले बलूच, इराणमधले बलूच, जगभरामधले बलूच आणि बलुचिस्तानमधले बलूच हे सगळे आता एकत्र आलेत आणि एकमुखाने ते मुक्तीची मागणी करता आहेत. आणि त्यामुळे बलूच लिबरेशन आर्मी आता त्यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा असा दिसतो तुम्हाला, की तुम्ही बघा की श्रीलंकेमध्ये LTTEचा उगम झाला आणि LTTE बरोबर एक मोठा सिव्हिल वॉर श्रीलंकेमध्ये साधारणतः 20 वर्ष हे सिव्हिल वॉर श्रीलंकेमधलं चाललं आणि नंतर काही काळानंतर LTTEचा पूर्णपणे नायनाट झाला. अर्थात LTTEमध्ये जर बघितलं तुम्ही आणि बलूच लिबरेशन आर्मी या दोघांची जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला असं जाणून येतं की LTTEच्या बाबतीमध्ये असं झालं की LTTEने एक सेंट्रलाइज कमांड सिस्टम तयार केली होती. ह्या सेंट्रलाइज कमांड सिस्टममधला एक प्रमुख होता आणि मग त्याच्या खालोखाल त्याचे संपूर्ण ती हायरार्कीसारखं त्यांनी तयार केलेलं होतं. त्यामुळे काय झालं की श्रीलंकन गव्हर्नमेंटला त्यांच्या म्होरक्याला मारल्यानंतर ही अख्खी सेंट्रल कमांड सिस्टम उद्ध्वस्त करता आली आणि याच्यातनं बलूच लिबरेशन आर्मीने मोठा धडा घेतला. त्यामुळे त्यांनी कोणतीही सेंट्रलाइज कमांड सिस्टम तयार केलेली नाही. तर त्यांनी काय केलंय की त्यांचे आता जे नेते आहेत ते जगभरामध्ये विखुरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची कमांड सिस्टम ही डिसइंटिग्रेटेड आहे, ती डिस्ट्रीब्युटेड आहे आणि जगभरामध्ये त्यांचे पॉवर सेंटर्स त्यांनी तयार केलेले आहेत. जसा प्रकार इराणमध्ये झाला. इराणमध्ये अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर ज्या वेळेला आयातुल्ला खामेनी मारले गेले त्यावेळेला असं वाटलं की इराण हे कोलमडून पडेल. मात्र इराणची जी रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत हे रिव्होल्युशनरी गार्डचे 36 कमांड्स तयार झालेले होते आणि प्रत्येक कमांड आपापल्याप्रमाणे ॲक्ट करायचा. त्यामुळे त्यांची सेंट्रलाइज कमांड सिस्टम नव्हती. जो तो आपल्या नेत्याचा म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज त्यांचे नेते होते आणि त्याच्या सूचनेनुसार ते ॲक्टिव्हिटी करायचे आणि म्हणून त्यांना नामोहरण करणं अमेरिकेला आणि इस्रायलला फार अवघड गेलं. सिमिलर पद्धतीने बलुचिस्तान चाललेलं आहे. त्यांचे जे नेते आहेत ते जगभरामध्ये विखुरलेले आहेत. सेंट्रल कमांड त्यांच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे त्यांना उद्ध्वस्त करणं हे आता पाकिस्तानला अवघड जात आहे. जसं बुक्तीला मारलं आणि बुक्तीला मारल्यानंतर चळवळ थोडीशी कमी झालेली होती असा प्रकार आता नाही आहे. त्यांचे अनेक नेते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी उल्लेख करेल डॉक्टर महरंग बलूचचं. डॉक्टर महरंग बलूच ह्या महिलेनी ज्या पद्धतीचं नेतृत्व एक मास मुवमेंटच्या रूपाने आज बलुचिस्तानला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि जितक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात महिला आता पुढे यायला लागलेल्या आहेत ह्या लिबरेशनला नेतृत्व देण्यासाठी त्यांनी बलुची लिबरेशन मुवमेंटचं रंगरूप बदलून टाकलं आहे. ह्या ज्या महरंग बलूच आहेत या अगदी यंग याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला त्या चळवळीमध्ये उतरल्या तेव्हा त्यांचं वय फक्त 16 होतं. त्यांच्या वडिलांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली, त्यांना किडनॅप करण्यात आलं आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. नंतर महरंग बलूचच्या भावाला किडनॅप करण्यात आलं, त्याची देखील हत्या करण्यात आली आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक बॅकग्राऊंड होती अशा स्वरूपाची एक अशा पार्श्वभूमीतनं त्या आलेल्या होत्या की ज्यांना पाकिस्तानच्या आर्मीच्या ॲट्रॉसिटीजची पूर्णपणे कल्पना होती आणि त्यामुळे त्यांनी उघडपणे फुटीरतावाद हा शब्द नाकारला. परंतु अंतर्गतदृष्ट्या पाकिस्तानला चॅलेंज करायला सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्यूशनला चॅलेंज करायला सुरुवात केली आणि त्यामुळे तिथली जी रेजिस्टन्स मुवमेंट आहे ती बलुची लिबरेशन आर्मीच्या मोजक्या नेत्यांपर्यंत मर्यादित राहिलेली नसून आज बलुचिस्तानच्या 1.9 करोड लोक या मुवमेंटमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि म्हणून आत्ताची मुवमेंट ही क्वालिटेटिव्हली डिफरंट आहे पहिल्या 3 मुवमेंटपेक्षा आणि म्हणून मला असं वाटतंय की या वेळेला ही मुवमेंट डिफरंट असल्यामुळे पाकिस्तान अंतर्गतदृष्ट्या पूर्णपणे कमकुवत झालेला असल्यामुळे बलुचिस्तान स्वतंत्र देश निर्माण होण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे. मित्रांनो, भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर निश्चितपणे आपल्यासाठी ती सकारात्मक घडामोड यासाठी असेल की चायनाचं फार मोठं लक्ष हे आता बलुचिस्तानवरती आहे. चायना एक पद्धतीने पाकिस्तान चायनाची कॉलनी म्हणजे वसाहत बनला आहे. पूर्वीच्या काळी वसाहतवादाच्या काळामध्ये जसं वेस्टर्न पॉवर्स होत्या आणि त्या आपल्या वसाहती निर्माण करायच्या आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमध्ये. सिमिलरली आता चायना आपल्या वसाहती जगभरामध्ये निर्माण करतोय. तिथल्या जमिनी लीजवरती 100 वर्षांसाठी घेतोय आणि त्या ठिकाणी आपले नेव्हल बेसेस तयार करतो, मिलिटरी बेसेस तयार करतो आहे. जगभरामध्ये आपलं जाळं पसरवतोय. पाकिस्तान चायनाची कॉलनी बनलाय, पाकिस्तान चायनाची वसाहत बनलाय आणि जर बलुचिस्तान चायनाच्या कंट्रोलमध्ये चालला गेला तर मित्रांनो आपल्याला अरेबियन ओशनमध्ये डायरेक्टली चायनाला फेस करावं लागणार आहे. स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये चायनाला फेस करावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये ते भारतासाठी मोठं चॅलेंज असेल. त्यामुळे चायनाचा कंट्रोल बलुचिस्तानमध्ये वीक होणं, कमकुवत होणं ही भारतासाठी देखील सकारात्मक बाब आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पाकिस्तान बाहेरनं जरी दाखवण्याचा प्रयत्न करत असला की आम्ही एकसंघ आहोत आणि आम्ही आमचा पूर्ण कंट्रोल आहे,
पण परिस्थिती मात्र तशी नाहीये. लवकरच पाकिस्तानची 4 शकलं होण्याची शक्यता बिलकुल नाकारता येत नाही.